आई काय ते कुवम कुवम बनवून ग. हो बाळा, आता माझ्या मुलांना काय म्हटलं तुम्हाला कळलं का? तर माझा मुलगा म्हणत होता की आई काहीतरी कुर्रम कुर्रम बनव. तर तसेच आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असे भेंडीचे काप. भेंडीची ती भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही असे भेंडीचे काप नक्की करून बघा. पण त्याआधी रेसिपी पाहण्याच्या आधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर आता आपण बघूया भेंडीचे काप. त्यासाठी मी ते कोळ्या मस्त भेंड्या घेतलेल्या आहेत. त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं मस्त. जर त्या भेंड्या जटर असतील तर त्यातले बी आधी काढून घ्या आणि जर कोळ्या असतील तर बी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यामध्ये टाका मस्त मीठ, तिखट, हळद आणि 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडंसं बेसन हे टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि त्यामध्ये अवश्य घाला ते म्हणजे आमचूर. आमचूर घातल्याने हे भेंडीचे काप अतिशय स्वादिष्ट लागतात. अगदी तुम्ही घरच्या सर्वांना खायला द्याल तर तुम्हाला सर्वांनाच आवडेल. असे एकदा तुम्ही नक्की करून पहा बरं. आता मी यात घातलेलं आहे मस्त आमचूर आणि थोडंसं घालायचं जिरं आणि हलकासा पाण्याचा शिंतोडा मारून ते मिक्स करून घ्यायचं. तुम्ही असे काप कधी केले आहे का? भेंडीची भाजी तुम्हाला आवडते की नाही? आणि ती खाऊन जर तुम्ही बोर झाले असाल तर तुम्ही असे काप नक्की करून बघा. थोडंसं हलकंसं पाणी घालून त्याला मिक्स करायचं. बघा अगदी असं. आता आपण मस्त तेल गरम करायचं. भेंडीचे काप करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की भेंडीचे काप जेव्हा आपण टाकतो तेव्हा तेल मस्त गरम झालेलं पाहिजे, कडकडीत. तेव्हाच ते काप चांगले कुरकुरीत होतात मस्त. तर आपलं तेलही मस्त गरम झालेलं होतं आणि आता आपण त्यात आपले भेंडीचे काप तळून घ्यायचे अगदी कुरकुरीत होईपर्यंत. बघा असे अलटपलट करून घ्यायचे. 1.5 ते 2 मिनिटांमध्ये आपले भेंडीचे काप तयार होऊन जातात मस्त कुरकुरीत. खायला एकदम स्वादिष्ट आणि सुंदर लागतात बरं. एकदा असे काप नक्की करून बघा तुम्ही. आता आपले भेंडीचे पहिले एक टाकलेले काप तयार झालेले आहेत. आता आपण पुन्हा टाकून घेऊया. तुमच्या मुलांना भेंडी आवडते का नाही? भेंडी तर तशी लहान मुलांना सर्वांनाच आवडते, अगदी सर्वांनाच आवडते. तरी पण काहीतरी चेंज म्हणून आपण असंही काही करू शकतो. जेवणाच्या ताटाची अतिशय लज्जत वाढवणारी ही रेसिपी आहे. आता आपले भेंडीचे काप झालेले आहेत तयार. आणि तुम्हाला जर आवडले असेल ना तर तुम्ही याला घ्या मस्त खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.